संपूर्ण महाराष्ट्रभर धुमाकूळ घालत असलेले हॉटेल भाग्यश्री जे 250 रुपयात अनलिमिटेड ढाबा थाळीसाठी आणि नुकतीच त्यांनी नवीन घेतलेल्या फॉर्च्युनरसाठी ते प्रसिद्ध आहेत। या प्रसिद्धीमुळे त्यांचं हॉटेल हाऊसफुल चालत आहे, परंतु हीच प्रसिद्धी आता त्यांच्या अंगलट येत आहे। काही लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांच्या हॉटेलमध्ये जाऊन त्यांची बदनामी करत व्हिडिओ बनवत सोशल मीडियावर ती अपलोड करतात। याच्याबद्दल सविस्तर माहिती हॉटेल भाग्यश्रीच्या मालकांनी पुढे व्हिडिओमध्ये सांगितली आहे। मी हॉटेल भाग्यश्री सर्व आज वार सोमवार 30/6 आपण सोमवारची सुट्टी तर जाहीर केलेली आहे, पण काही व्हिडिओ पडायला लागल्यामुळं खास आपण व्हिडिओ तयार करायला लागलो। खास आज मी गरिबीतून मोठा झाल्यामुळं आणि आज आमचं हॉटेल चांगलं चालायला लागल्यामुळं काय इथलेच लोकलचे काय इथल्या जवळच्या लांबच्या गावाचे येऊन 5-10 जण येतात, मुद्दाम भांडण करून मुद्दाम दरादरी करून त्याच्यानंतर येऊन स्वतः व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकायला लागलेत। कारण की हॉटेल बदनाम व्हावं, या हॉटेलचं नाव जे पुढे चाललंय ते कसं बदनाम होईल, एखादा गरीब कसा वरी चाललेला आहे त्याला कसं खाली आणायचं, त्यासाठी सगळ्यांनी आम्हाला त्रास द्यायला चालू केलेला आहे। त्या दिवशीच का ना ती पांडे ज्या दिवशी झाली त्या दिवशी आमच्या घरच्याचं नरड पॅक झालेलं होतं, अक्षरशः नरड पॅक केलेलं होतं त्यानं, सोडता सोडत नव्हता। ती बी आपण व्हिडिओ शूट करणार थोड्या वेळानं कॅमेऱ्यातनं काढून, तरी पण काय म्हणजे असे व्हिडिओ सोडायला लागले की निष्कारण काय कारण नसते त्याला, स्वतः भांडण करते एक जणाला व्हिडिओ तयार करायला लावायला लागले। त्याचे काय जरूरत बी नसताना म्हणजे निष्कारण आम्ही जागेवर बी असलो, निष्कारण 5-6 जण येते, त्यातला एक जण व्हिडिओ बनवून 5 जण भांडण करायला बघतात आमच्या संग, त्याला कारण नसते त्याला काय नसते। आणि आमची इथं गर्दी असल्यामुळं आपण टोकन मी देताना सांगतो की अर्धा तास वेटिंग आहे, 1 तास वेटिंग आहे, तरी मी गिराईक काय करत नाही, घेताना घेते मुद्दाम परत भांडण करते। मला सांगा आज कितीतरी हॉटेल आहे आपल्या धाराशिव जिल्ह्यात 5-6 हॉटेल आहेत, तिथं बी गर्दी असते, आमचं हॉटेल बंद असल्यावर तिथली का भांडाची व्हिडिओ पडत नाही। हॉटेल भाग्यश्रीच्याच भांडाची व्हिडिओ हॉटेल भाग्यश्रीलाच काय झालेले ती व्हिडिओ काय म्हणून पडते, कारण की हॉटेलचं नाव बदनाम करून हॉटेल कसं लवकर बंद करण्यात येईल, एखादा गरीब एखादा मराठी उद्योजक कसा पुढे चाललाय त्याला कसं खाली खेचायचं, ह्या प्रयत्नानं प्रत्येक व्हिडिओ माझा टाकायला व्हायरल करायला लागले। त्यासाठी खास आमच्या सुरक्षेसाठी मला फोन बी आले, त्याच्यावर 2दा-4दा फोन आले की जीव मारू, तुमच्या नवरा बायकोला खलासच करू, तुम्हाला असं करू। त्याच्यासाठी खास आम्ही 3 बाउन्सर लावलेले आहेत आमच्या सुरक्षेसाठी खास। डायरेक्ट काल आम्ही पुण्यावरनं 3 बाउन्सर मागवले, कारण की आमच्या जीवाला बी का आम्हाला सारखी फोन बी धमकी देतात, आम्हाला काय लिहिता वाचता येत नाही, त्याच्यामुळं प्रत्येक जण आम्हाला धमकी देत आहे, कोण येऊन शिव्या देऊन चाललंय, त्याच्यामुळं व्हिडिओ जास्त परिणामात आमचेच व्हायरल व्हायला लागलेत। आज बघायला लागला तुम्ही आठवड्यातनं 2दा-3दा आमचेच व्हिडिओ पडतात, दुसऱ्या हॉटेलवाल्याचे व्हिडिओ का पडत नाही, हे माझा मेन मुद्दा आहे। म्हणजे सोशल मीडियावर सध्याला हॉटेल भाग्यश्री चर्चेत आहे, नावात आहे, आज नाव केलेलं आहे, आपण कष्टामुळे नाव केलेलं आहे। आम्ही एक टायमाला जेवतो, नाहीतर एक टायमाला आम्हाला जेवण भेटत नाही ना, पाणी भेटत नाही ना, चहा भेटत नाही। आज नवरा बायको इतकी मेहनत करतात त्याचा हिशेब नाही आमच्यापाशी, आज रक्ताचं पाणी केलेलं आहे आम्ही, तरी पण म्हणतो की हॉटेल भाग्यश्रीलाच फोकस का केलं जातंय, ह्याच्यावर माणसाने गोर केलं पाहिजे अशी माझी एक इच्छा आहे। आज बघा तुम्ही 8 दिवसाखाली भांडणं झाली, ज्या टायमाला मालकिनीला नारड्याला पॅक धरलं होतं, आमच्या एक वेटरला शिवे दिल्यावर ते वेटर सगळं भांडणं झालेली होती, ती मारामारीचा कोणीतरी व्हिडिओ सोडलेला आहे, पण असं त्याचं मेन कारण ते कोण बघत नाही। हॉटेल भाग्यश्रीला ना असं केलं तसं केलं तेवढंच करतात। आज कितीतरी नामची हॉटेल आहेत त्यांची व्हिडिओ आजपर्यंत का पडली नाहीत, कारण की हॉटेल भाग्यश्रीला फॉर्च्युनर घेतली, हॉटेल भाग्यश्रीला लांब चालला, आज पुण्यात गेला, आज इकडे गेला, आज तिकडे गेला, आज चर्चा व्हायला लागली हॉटेल भाग्यश्रीची। म्हणून निष्कारण त्रास देण्यासाठी कोणीतरी असेच पैसे देऊन खास आम्हाला त्रास देण्यासाठी माणसं पाठवते, आणि त्याचे व्हिडिओ परिचारा काढून दुसऱ्याच्या अकाउंटवरनं फेक अकाउंटवरनं बरोबर किल्पा व्हायरल करते आमच्याच नावाच्या। त्याच्यामुळं सगळ्यांना माझी तळतळीची विनंती हॉटेल भाग्यश्रीचे, आज 29 माणसाचं आमच्यापासून घर चालतंय, त्यांचं बी घर बंद करण्याचा हिशेब पूर्ण ही माझी तळतळीची विनंती आहे। कारण की आज आम्ही कमवत आहोत, आज आम्ही काय लोकांपेक्षा कमी पैशात 250 रुपयात चांगलं जेवण देतो, मटण भरपूर देतो,
त्याच्यामुळं काय जणाला जळण होते, कारण की लोक पहिल्यांदा 2 पिशवी कोण मटण देत होते त्याचे 500 रुपये घेत होते. आज आम्ही 250 रुपयात चांगलं जेवण द्यायला लागलो. त्याच्यामुळं थोड्यात चालू जायचं आमच्या हॉटेल भाग्यश्रीला. त्याच्यामुळं जे फेक व्हिडिओ टाकायला लागल्यात त्याच्यावर कोणी लक्ष देऊ नये ही तळतळीची विनंती आहे. हॉटेल भाग्यश्री नाद करतो का जेवायला लागतं हॉटेल भाग्यश्री.